नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जातोय। हा विरोध शेतकरीच करत नाहीयेत, तर सत्ताधारी पक्षातले नेते महामार्गाविरोधात रस्त्यावर उतरलेत। पाहूयात। कोल्हापूर आणि सांगली मधला हा विरोध आहे तो शक्तीपीठ महामार्गाला। कोल्हापूर तसंच सांगलीसह एकूण 11 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग जातोय। मात्र शेकडो एकर जमीन प्रभावित होत असल्यानं तो रद्द करण्याची मागणी शेतकरीच नाही तर सत्ताधारी पक्षातले मंत्री तसंच आमदार सुद्धा करतात। कोल्हापुरातले शिंदे गटाचे पराभूत खासदार संजय मंडलिक यांनीही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचं निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलंय। लोकसभा निवडणुकीत शक्तीपीठ महामार्गाचा जबर फटका महायुतीला बसल्याचा दावा या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांनी केलाय। त्यामुळेच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी नेते एकवटले आहेत। शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, कारण जवळजवळ 12 लोकसभेच्या जागा यामध्ये पराभूत झालेल्या आहेत। त्यातली कोल्हापूरमध्ये त्याचा एक परिणाम झालेला आहे, कारण याची काही त्या रस्त्याची आवश्यकता नाही। माझे शेतकरी भूमिहीन होतात हे मी कदापित होऊ देणार नाही आणि त्याच्यामुळं ठामपणे येत्या काळामध्ये हा महामार्ग रद्द होऊन अल्टरनेटिव्ह रूट करण्यासाठी जे काय पावलं घ्यायला पाहिजे, जे काय सगळ्या नेत्यांना एकत्र आणण्यासाठी जे काय पुढाकार घ्यायला पाहिजे त्यासाठी 100% मी पुढाकार घेईन। शक्तीपीठ महामार्गासाठी संपादित करत असलेल्या जमिनीपैकी बहुतांश जमीन ही जिरायती आणि बागायती आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 59 गावांमध्ये शेकडो एकर जमीन यामुळे प्रभावित होणार आहे। हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी कोल्हापूरच नाही तर सांगली जिल्ह्यातूनही करण्यात आली आहे। सांगलीत शेतकरी आणि सामाजिक संघटनांनी एकत्र येत राज्य सरकारच्या जमीन संपादनाच्या अधिसूचनेची होळी केली। महाराष्ट्रातल्या ज्या 11 जिल्ह्यातनं हा रस्ता जाणार आहे त्या 11 जिल्ह्यातनं मोठ्या प्रमाणात हा रस्ता रद्द करावा म्हणून उठाव झालेला आहे। त्या अनुषंगानं लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे। फुकटात जमीन लाटण्याचा हा महाराष्ट्र सरकारचा जो प्रकार आहे तो थांबवला पाहिजे आणि ज्या कंत्राटदारांसाठी हे सरकार आज महामार्ग करायला लागलेला आहे त्या कंत्राटदारांचं भलं व्हावं म्हणून हे सरकार शेतकऱ्यांना नागवत आहे। वर्ध्यातल्या पवनार मधून सुरू गोव्याच्या सीमेवर पत्रादेवीला समाप्त। नागपूर ते गोवा प्रवासासाठी 18 तास लागतात, तोच प्रवास शक्तीपीठ महामार्गानं 8 तासात शक्य। वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हा शक्तीपीठ महामार्ग जाणार आहे। 802 किलोमीटरचा प्रस्तावित रस्ता, 86,000 कोटी खर्च, 27,000 एकर जमीन संपादित केली जाणार आहे। सेवाग्राम, पोहरादेवी, माहूरगड, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ, आंबाजोगाई, तुळजापूर, पंढरपूर विठ्ठल मंदिर, अक्कलकोट, औदुंबराचं दत्त मंदिर, नरसोबाची वाडी, ज्योतिबा देवस्थान, कोल्हापूरची अंबाबाई, कुणकेश्वर मंदिर आणि पत्रादेवी ही देवस्थानं या महामार्गानं जोडली जाणार आहेत। राज्यातील हा सर्वात लांब महामार्ग असणार आहे। मात्र महामार्गासाठी संपादित करण्यात येणारी जमीन सर्वाधिक सुपीक असल्याचा दावा शेतकरी करतात। लोकसभेला याचा फटका बसला, आता विधानसभेतही याचा फटका बसू शकतो याची भीती सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांना वाटतेय। एकीकडे सरकारने शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादन प्रक्रिया सुरू केली आहे, पण दुसरीकडे मात्र सत्ताधारी नेत्यांनीच काही केला हा प्रकल्प होऊ देणार नाही अशा प्रकारची आग्रही भूमिका घेतली आहे। अशा परिस्थितीत सरकारची मोठी कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे सरकार याबाबत काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे। सांगलीहून सरफराज संतीसह प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर।